धुळे आणि जळगावमध्ये केलेल्या धडक कारवाईनंतर आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा थेट खानदेशातील अवैध गुटखा नेटवर्ककडे वळवलाय. कारण महाराष्ट्रातून गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांशी जोडलेल्या अवैध पुरवठा साखळीचा शोध आता लवकरच घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता प्रशासनाची नजर फक्त लहान विक्रेत्यांवरच नाही, तर या प्रकरणातील मोठ्या खेळाडूंवर देखील असणार आहे. आतापर्यंत हॉटेल्स, खाद्यपदार्थ कंपन्या आणि दुकान चालकांवर धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली. परंतु या कारवायानंतर आता सीमावर्ती भागातील गुटखा पुरवठ्याचा मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय. म्हणूनच आता हा एखाद्या संशयित दुकानावर किंवा वाहनावर होणारा साधारण छापा राहिलेला नसून या संपूर्ण परिसरातील अवैध व्यवसायाची साखळी उघड करण्याचा प्रयत्न आहे. याच कारणाने खानदेशातील अशा प्रकारे अवैध पद्धतीने गुटखा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. परंतु आता नेमका कसा असणार आहे तुकाराम मुंढेचा हा नवीन ॲक्शन प्लॅन? गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांशी जोडलेलं हे नेटवर्क किती मोठं आहे आणि या कारवाईचा गुटखा माफियांवर काय परिणाम होणार? तर चला संपूर्ण प्रकरण अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात FDA आणि तुकाराम मुंढे ही दोन नावे मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहेत. परंतु सध्या याच नावामुळे खानदेशातील अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता तुम्ही म्हणाल की यात काय नवीन आहे? कारण गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या अनेक कारवाया संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत. आतापर्यंत या कारवाईमध्ये प्रामुख्याने गुटखा विकणारे दुकानदार, पानटपऱ्या किंवा छोट्या विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत होती. परंतु मित्रांनो, राज्याची ही कारवाई फक्त छोट्या व्यापाऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. थेट परिसरातील मोठ्या रॅकेटच्या शोधात ही कारवाई आहे. म्हणजेच आता प्रशासनाने आपला फोकस पूर्णपणे बदललेला दिसतोय. यात सरळ अर्थ असा की प्रशासन आता थेट या तस्करीतील मोठ्या माशांना आपलं लक्ष करू शकते. यामध्ये संपूर्ण अवैध व्यवसायाची सुरुवात नेमकी कुठे होते, माल कोणाकडून पुरवला जातो, नेमक्या कोणत्या मार्गाने हा सर्व अवैध साठा गुजरात आणि मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात दाखल होतो आणि या नेटवर्कच्या मागे नेमका कोणाचा सहभाग आहे, अशी सर्व प्रकारची माहिती शोधली जाणार असल्याची शक्यता आहे. तसं तर सध्या राज्यभरात त्यांच्या कारवाईचा जोरदार डंका असतोय. अगदी खाद्यपदार्थ आणि औषध निर्मिती कंपन्यांपासून तर हॉटेलपर्यंत सर्वच व्यवसायांची कसून चौकशी सुरू आहे. राज्यातील एकही कानाकोपरा त्यांच्या कारवाईपासून सुटलेला नाही. अगदी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्ये देखील त्यांचा धडक कारवाईचे सत्र पाहायला मिळाले होते. मागील काही कारवायांमध्ये खानदेशातील हॉटेल व्यवसाय आणि खाद्यपदार्थ कंपन्यांना लक्ष केले गेले. परंतु आता धुळे आणि जळगावमध्ये झालेल्या या सलग कारवाईनंतर प्रशासनाने आपली नजर अवैध गुटखा तस्करीकडे वळवली आहे. खानदेशाचा विचार केला तर धुळे आणि जळगाव हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे जिल्हे मानले जातात. कारण या भागातून थेट गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांशी संपर्क साधता येतो. त्यामुळे या सीमावर्ती भागाचा फायदा घेत प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ यांची अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि तस्करी केली जाते. कारण गुटख्याचा हा व्यवसाय केवळ एखाद्या दुकानातून लपून विक्री करण्यापुरता मर्यादित नसतो, तर त्यामागे एक संपूर्ण साखळी काम करत असते. यामध्ये बाहेरून माल आणणारे लोक, वाहतूक करणारे ड्रायव्हर, हा सर्व माल साठवून ठेवणारे गोदाम चालक, स्थानिक पातळीवर वितरण करणारे व्यापारी आणि विक्री करणारे अशा अनेकांचा समावेश असतो. गेल्या अनेक वर्षांपासूनच अशा प्रकारे राज्यात या साखळीच्या माध्यमातून हा संपूर्ण अवैध तस्करीचा गोरखधंदा सुरू होता. त्यामुळे प्रशासनाने आता याच साखळीच्या मुळावर घाव घालायचा आहे. आतापर्यंत अनेकदा कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अवैध विक्री सुरू होत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र यावेळी प्रशासन केवळ माल पकडण्यापेक्षा या व्यवसायामागील आर्थिक आणि संघटित यंत्रणा शोधण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुटखा माफियांमध्येच आता अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याची चर्चा होत आहे. कारवाईचा दबाव वाढल्यानंतर काही लोक एकमेकांविरोधात माहिती देण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं जात आहे. कारण जेव्हा एखाद्या अवैध व्यवसायावर मोठी कारवाई सुरू होते
तेव्हा त्या नेटवर्कमध्ये असलेली काही लोक स्वतःला वाचवण्यासाठी इतरांची माहिती यंत्रणा देण्याचा प्रयत्न करतात। आता जर या माहितीच्या आधारे प्रशासन मोठ्या पुरवठादारांपर्यंत पोहोचलं तर खानदेशातील गुटखा व्यवसायातील अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ शकतात। विशेष म्हणजे अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारीवर मकोका कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश तुकाराम मुंडेंकडून देण्यात आले आहेत। आता अशातच अनेक मोठ्या माफियांनी हा धंदा बंद केला असून काही लोकांकडून मात्र गावखेड्याच्या भागात खासगी गरजेपुरता माल मागवला जातो। परंतु खडी गडबड इथेच आहे, कारण ज्यांचा धंदा सध्या बंद आहे तेच माफिया इतरांच्या गाड्या पकडून देण्याचे काम करत आहेत। याआधी मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर आणि गुजरात राज्यातून जळगावात गुटख्याची प्रचंड आवक होत होती। गुजरातमधून एक दिवसाआड 1 कोटीचं कंटेनर धुळे मार्गे 40,000 अंबळनेर येथे खाली होत होते। मात्र आता जर या माहितीच्या आधारे प्रशासन मोठ्या पुरवठादारांपर्यंत पोहोचलं तर खानदेशातील गुटखा व्यवसायातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। यामुळे गुटखा व्यवसाय करणाऱ्यांसमोर आता मोठं आव्हान निर्माण झालं आहे, कारण एका बाजूला स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांवर कारवाई होत आहे तर दुसऱ्या बाजूला बाहेरून माल आणणाऱ्या मोठ्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित केलं जात आहे। मात्र या कारवाईसमोर काही मोठी आव्हाने देखील आहेत, कारण अवैध व्यवसाय करणारे लोक अनेकदा आपले मार्ग बदलतात, नवीन पद्धती वापरतात आणि तपास यंत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे केवळ 1-2 छापे टाकता सातत्याने कारवाई करणे आवश्यक ठरणार आहे। तर प्रशासन या नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले तर त्याचा परिणाम केवळ जळगाव किंवा धुळे जिल्ह्यावर होणार नाही, तर संपूर्ण खानदेशातील अवैध गुटखा व्यवसाय होऊ शकतो। त्यामुळे आज प्रश्न फक्त काही पाकिटे जप्त करण्याचा नाही, तर ही पाकिटे तयार होण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतची संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा आहे। एकंदरीतच FDA आणि तुकाराम मुंडे यांच्या परखड भूमिकेमुळे खानदेशातील अवैध तस्करीला मोठा आळा बसला असून ही संपूर्ण कारवाई एका नव्या टप्प्यावर जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे आता फक्त विक्री करणारे किरकोळ व्यापारीच नाही, तर या संपूर्ण नेटवर्कमधील प्रत्येक संशयित आरोपी प्रशासनाच्या रेडारवर आलाय। म्हणूनच या संपूर्ण कारवाईतून संबंधित नेटवर्क मागचे कोणकोणते मोठे चेहरे समोर येतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले, कारण जर ही सप्लाय चेन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तर संपूर्ण खानदेश परिसर गुटखा मुक्त होण्यास मदत होईल। तर मित्रांनो, या संपूर्ण कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडे यांच्या या ॲक्शन नंतर गुटखा माफियांचं पुढील पाऊल काय असणार? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।